इंग्लिश ग्रामर मधील आर्टिकल्स म्हणजेच उपपदे हे आपण आता शिकणार आहोत। त्यापैकी तसं पाहिलं तर ए अँड द हे 3 आर्टिकल्स आहेत इंग्रजीमध्ये। त्यापैकी ए हे आर्टिकलचे आपण एक्झाम्पल शिकूया आणि कोणत्या सामान्य नामांबरोबर ए हे आर्टिकल वापरलं जातं ते आपण आता पाहूया। काही उदाहरणं आपण घेऊ। इथे काही उदाहरणं दिलेली आहेत यूज ऑफ आर्टिकल ए ची, चित्र सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांचे शब्द। तर बघा, कॅट, फ्लॉवर, मॅन, बॉय, पेन्सिल, बुक, सन, चेअर। तर यांना ए हे आर्टिकल लावून आपण शब्द कसे लिहिणार तर या प्रकारे, अ कॅट, अ फ्लॉवर, अ मॅन, अ बॉय, अ पेन्सिल, अ बुक, अ सन, अ चेअर। हा एक प्रश्न आहे एक्सरसाइज साठी, तो आपण स्वतः सोडवायचा आहे। अतिशय सोपा प्रश्न आहे, प्रयत्न केला तर जमेलच। राईट डाऊन द वर्ड्स फ्रॉम द लिस्ट बिलो। खालील यादीमधील जे शब्द आहेत ते लिहायचे। तर कसे? दॅट विल यूज द आर्टिकल ए इन अ चार्ट। या शब्दांपैकी, हे जे सामान्य नामे दिसत आहेत या शब्दांपैकी ज्या शब्दांना ए हे आर्टिकल लागेल तर त्या शब्दांना निवडून आपण लिहायचे आहेत, आणि ज्या शब्दांना ए हे आर्टिकल लागणार नाही म्हणजेच ॲन किंवा द हे आर्टिकल लागेल तर ते शब्द आपण कमेंट्समध्ये लिहू शकता। आपण आधी हे जे शब्द आहेत ते समजून घेऊ। कोणते शब्द आहेत? या सर्वांमध्ये काही ॲन आणि द चे शब्दही मिक्स्ड आहेत, तर ते आपल्याला शोधायचे आहेत आणि ए चे शब्द वेगळे लिहायचे आहेत हे आर्टिकल लागणारे। ए आर्टिकल लागण्यासाठी कोणते नियम वापरू शकतात ते आपण शेवटी बघू। ॲपल, कार, बुक, डॉग, कॅट, हाऊस, ट्री, सिटी, स्कूल, टीचर, स्टूडेंट, चेअर, टेबल, कंप्यूटर, फोन, वॉटर, माउंटेन, रिवर, फ्लॉवर, गार्डन, डोर, विंडो, स्ट्रीट, बस, ट्रेन, एअरप्लेन, ओशन, बीच, फॉरेस्ट, स्काय, स्टार, मून, सन, क्लॉक, पेन, पेपर, म्युझिक, सॉन्ग, मूवी, गेम, फूड, ब्रेड, मिल्क, कॉफी, बर्ड, फिश, हॉर्स, बेड, शू, शर्ट। या शब्दांमध्ये असे काही शब्द आहेत। तर बघा, ए हे आर्टिकल लागण्याचे काही नियम आहेत। ते म्हणजे तो जो शब्द आहे, ते जे नाम आहे ते सामान्य नाम असले पाहिजे। यामध्ये काही सामान्य नामे असतील म्हणजे आहेतच। त्यानंतर सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झाली पाहिजे आणि त्याचा उच्चारही व्यंजनाने झाला पाहिजे, म्हणजेच कॉन्सोनंटने। त्याचा उच्चार कॉन्सोनंट सारखा असला पाहिजे। काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये शब्दाची सुरुवात ही वॉवल म्हणजेच स्वराने होते, परंतु त्याचा उच्चार हा व्यंजनासारखा होत असेल तरी सुद्धा आर्टिकल ए लागतं। हा एक नियम आहे। तसेच सामान्य नाम हे एकवचनी असलं पाहिजे। ए हे आर्टिकल त्याच सामान्य नामांना, शब्दांना लावलं जातं जे एकवचनी असेल। जर सामान्य नाम अनेकवचनी असेल तर त्याला ए हे आर्टिकल लागणार नाही। त्याचबरोबर सामान्य नाम हे काउंटेबल असलं पाहिजे। काउंटेबल मीन्स मोजता येण्यासारखं असलं पाहिजे। 1 2 3 4 या प्रकारे ते मोजता येण्यासारखं म्हणजेच काउंटेबल असलं पाहिजे। हे काही नियम आपण ए या आर्टिकलचे समजून घेतले। जर आपल्याला हे नियम डिटेलमध्ये समजून घ्यायचे असतील उदाहरणांसह तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते बनवणार नक्कीच। तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू।